नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिझनेसवाला मराठीमध्ये. तर आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलोय आणि ह्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर आपण बोलणार आहे. ते म्हणजे दूध व्यवसाय फेल होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण. तर सगळ्यात मोठं कारण मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. आता बऱ्याच लोकांचा दूध व्यवसाय जो आहे तो लॉसमध्ये जातो. दूध व्यवसाय जास्त दिवस चालत नाही. आता याच्या मागं कुठली कारणं आहेत नक्की? तर व्यवसाय मित्रांनो कुठलाही असू द्या, व्यवसायात फायदा आणि नुकसान दोन्ही तेवढ्याच प्रमाणात असतं, रिस्क तेवढीच असते. तर लगेच जर एखाद्याला वाटतंय की मला ह्या व्यवसायातनं लाखो रुपये मिळावेत, तर असं मित्रांनो कुठल्याच व्यवसायात होत नाही. आता ह्या व्यवसायात रिस्क आहे, पण ती आपण कमी करू शकतो. आता जेवढी जास्त ह्या व्यवसायात रिस्क आहे, तेवढीच जास्त ह्या व्यवसायात फायदा देखील आहे मित्रांनो. तर आता ह्या व्यवसायात नेमकं नुकसान कशामुळे होतं, ह्याविषयी मी काही मुद्दे तुम्हाला सांगणार आहे. तर जर तुम्ही नवीन डेअरी फार्म सुरू करताय, तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी आहे आणि खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तो आहे मार्केटिंग. आता तुम्ही म्हणाल मार्केटिंग कसं या व्यवसायात करायचं किंवा कशाचं करायचं? तर मार्केटिंग हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे दुधाचं, दुसरी गोष्ट म्हणजे शेणाचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे जनावरांचं. तर ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर हे मार्केटिंगचं नियोजन जे ते तुम्ही ह्या व्यवसायात उतरायच्या आधीच केलं पाहिजे. आता आधी का करायचं? कारण आधी कुठल्याही व्यवसायात तुम्ही जर उतरताय, तर त्याचं एक प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे त्याचं एक नियोजन असतं, ते असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे मार्केटिंगचं नियोजन तुम्ही आधी करणं हे फार गरजेचं आहे. आता बरेच लोक काय करतात, की गावातल्या डेअरी फार्ममध्ये दूध विकतात. आता डेअरी फार्ममध्ये जेव्हा तुम्ही दूध विकायला जाता, तेव्हा त्या डेअरी फार्ममध्ये तुमचं दूध हे फॅटवर घेतलं जातं. म्हणजे फिक्स तुम्हाला रेट त्याच्यामध्ये मिळत नाही. तुमच्या फॅटवर तुम्हाला ते दूध जे आहे ते घेतलं जातं. आता डेअरीमध्ये दूध देण्यापेक्षा तुमच्याकडे बरेच बाकीचे देखील पर्याय असतात. जसे की तुम्ही एखाद्या मोठ्या मिठाईच्या दुकानावर तुम्ही जाऊ शकता. तिथं तुमच्या दुधाचं मार्केटिंग करू शकता. तिथं दूध विक्री करू शकता किंवा डायरेक्ट तुमचे जे कस्टमर आहेत, होम टू होम तुम्ही देऊ शकता. तिथं देखील तुम्हाला दुधाचा चांगला रेट मिळत मिळत असतो. तर अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही दूध विकायला जाता, तिथं तुम्हाला जे डेअरी फार्म आहेत किंवा जे दूध कलेक्शन करणारी जी लोकं आहेत, त्यांच्यापेक्षा तिथं तुम्हाला 100% चांगला रेट मिळतो आणि तुमचा फायदा जो आहे तो वाढतो. तर ह्याच्यानंतर तुम्हाला गाई म्हशींचं शेण ह्याचं देखील तुम्हाला मार्केटिंग करायचं. हे देखील चांगल्या किमतीला विकलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला गायी ज्या आहेत त्या घरी ब्रीड करायच्यात. त्यांचं ब्रीडिंग करून तुम्हाला गायी ज्या आहेत त्या घरी तयार करायच्यात. तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट ह्यामध्ये मिळू शकतं जर तुम्ही ह्या तिन्ही गोष्टींचं चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि मार्केटिंग केलं. तर त्याच्यामुळे ह्या व्यवसायामध्ये मार्केटिंग हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. जितका बाकीच्या व्यवसायांमध्ये मार्केटिंग हा मुद्दा महत्त्वाचा असतो, तेवढाच ह्या व्यवसायामध्ये देखील आहे. आणि हे सगळ्या गोष्टी तुम्ही जर बघितल्या तर तुम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.